नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत बेकरीसारखा मऊ लुसलुशीत जाळीदार मँगो केक कसा बनवायचा, ते सुद्धा कोणतेही टीन किंवा कोणतेही भांडे न वापरता। आज आपण हा मँगो केक तयार करणार आहोत। आता कोणीच म्हणणार नाही की मला मँगो केक करायला जमतच नाही, तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटीला अगदी थोडीशी कमी साखर घालायची आहे। आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बारीक केलेले मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। इथे तुम्ही बारीक रवा ऐवजी मोठा रवा देखील वापरू शकता। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला हे एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा घालायचा आहे। लक्षात ठेवा, ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मैदा घालायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तेल इथे आपल्याला घालायचं आहे आणि एक ताज्या आंब्याचा गर 1 वाटी इथे आपण यामध्ये घातलेला आहे। आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर अर्धी वाटी दूध इथे आपल्याला वापरायचं आहे। लक्षात ठेवा, ज्या वाटीने रवा आणि मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दूध इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। दूध वापरताना इथे आपल्याला हे रूम टेम्परेचरवरचेच वापरायचं आहे। आता दूध घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। इथे आपल्याला कोणताही इसेन्स, फूड कलर किंवा ड्रायफ्रूट्स वापरायचे नाहीत। इथे आपण मँगो फ्लेवरचा केक करत असल्यामुळे इथे आपल्याला फक्त मँगोचाच गर इथे वापरायचा आहे। आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। मिक्स केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेलं आहे। खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही, या पद्धतीने इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलेला आहे। आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा सोडा घालून घ्यायचा आहे। सोडा घातल्यानंतर यावरती आपण 1-2 ते 3 चमचे दूध घालून घेणार आहोत। आता सोडा घातल्यानंतर इथे आपल्याला हे बॅटर जे आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अगदी 1 ते 2 मिनिटांनंतर हे बॅटर छान असे फुलले जाईल। आता इथे आपले हे बॅटर छान असे तयार झालेलं आहे। आपण हे एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर इथे मी एक मीडियम साईजची स्टीलची प्लेट घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला या पद्धतीने छान असे प्लेटला आतून लावून घ्यायचं आहे। आज इथे आपण केक करण्यासाठी कोणताही मोल्ड किंवा केकचा टीन, भांडे कोणतेही वापरणार नाही, तर इथे आपण या प्लेटमध्ये आज केक तयार करणार आहोत। आता तेल लावून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि या पद्धतीने मैदा हा छान असा पसरवून घ्यायचा आहे।
इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आहे। आता इथे आपण हे सर्व बॅटर यावरती टाकून घेतलेला आहे। इथे आपण केकचे बॅटर तयार करण्या अगोदर ही जी कढई आहे ती आपल्याला एक 5 मिनिटांसाठी छान अशी गरम करून घ्यायची आहे। आता झाकण ठेवून एक 35 मिनिटांसाठी इथे आपल्याला हा केक छान असा बेक होऊन द्यायचा आहे। 35 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा केक इथे तयार झालेला आहे। केक तयार करताना इथे आपल्याला मंद आचेवरती ठेवायचा आहे। इथे सुरीला पीठ चिकटत नाही, याचा अर्थ केक छान असा तयार झालेला आहे। आता केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने इथे आपल्याला याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत। आता हा केक आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार केक इथे तयार झालेला आहे। आता आपण हा केक हाताच्या साहाय्याने या पद्धतीने पलटी करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही केकला कलर देखील छान आणि मस्त असा आलेला आहे। आता इथे आपण हा केक कट करून घेणार आहोत। इथे तुम्हाला हव्या त्या आकाराने हा केक कट करून घेऊ शकता। इथे मी चौकोनी आकारामध्ये हा केक कट करून घेणार आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा मँगो केक नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। Thank you.